नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण आपल्या कृषी घटकमधला पुढचा घटक पाहणार आहोत आणि पुढच्या घटकाबद्दल आपण प्रश्न पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक जर विचार केला तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व सिलेबस संपलेला आहे, ते म्हणजे कृषी घटकचा. आणि आपण यामध्ये 2 ते 3 पुस्तकाचा रेफरन्स घेऊन आपण आपले हे प्रश्न आणि ही माहिती दिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर आपण कृषी घटकाचा जर विचार केला तर जवळपास 55 व्हिडिओ आपण या कृषी घटकावर टाकलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला दिलेली माहिती आणि दिलेले प्रश्न आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला आणि मैत्रिणीला शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर क्वेश्चन आवडत असेल तर लाईक करा. आणि जर तुम्ही लाईक करत असाल किंवा तुम्ही कमेंट केलं तर तुम्ही सांगू शकता की काय कमतरता आहे, कुठे काय करायचे, चेंजेस काय करायचे, ते आपण त्याच्यामध्ये चेंजेस पण करू. आणि विद्यार्थी मित्रांनो, पाहिल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, नाही आवडत असेल तर डिसलाईक पण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे कृषी वन कुरण पद्धतीमध्ये कशाची लागवड केली जाते. काय सांगायले, कृषी वन कुरण पद्धतीमध्ये कशाची लागवड केली जाते. तर आपल्याला सांगायचे की त्यामध्ये कशाची लागवड केली जाते. तर कशाची लागवड केली जाते, तर त्यामध्ये कृषी पिके, चाऱ्याची पिके अथवा गवताची लागवड केली जाते. कशाची लागवड केली जाते, यामध्ये आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की कृषी वन कुरण पद्धतीमध्ये कशाची लागवड केली जाते. तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कशाची लागवड केली जाते. तर कशाची लागवड केली जाते, तर यामध्ये कृषी पिके व चाऱ्याची पिके आणि गवताची लागवड यामध्ये केली जाते. आणि तुम्हाला सविस्तर माहिती याबद्दल आपण थोडी दुसरी पण माहिती घेऊया, जेणेकरून तुम्हाला त्यावर क्वेश्चन आलं तर ते तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोड्या प्रमाणात आपण दुसरी माहिती घेऊ. ते म्हणजे यामध्ये आपल्याला विचारलं की कृषी वन कुरण पद्धती, तर आपण पुढचं पाहू ते म्हणजे उद्यान कुरण पद्धती. तुम्हाला विचारलं जर उद्यान कुरण पद्धती, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे उद्यान कुरण पद्धती. तर यामध्ये कशाची लागवड केली जाते, यामध्ये जर कशाची लागवड केली जाते जर विचारलं तर यामध्ये फळझाडाबरोबर चाऱ्याची पिके, काय फळझाडाबद्दल म्हणजे फळझाडाबरोबर चारा, हे लक्षात ठेवा. उद्यान कुरण पद्धतीमध्ये फळझाडं आणि चारा यांचा समावेश होतो. तर कृषी वन कुरण पद्धतीमध्ये कृषी पिके त्याचबरोबर चाऱ्याची पिके, एक कृषी पिके, चाऱ्याची पिके आणि गवताची लागवड केली जाते कृषी वन कुरणमध्ये. आणि उद्यान कुरण पद्धतीमध्ये फळझाड आणि चारा पिकाची लागवड केली जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे फळबाग लागवड करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात. तर काय म्हणतात फळबाग लागवड करण्याच्या शास्त्राला, तर फळबाग लागवड करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात पोमोलॉजी. काय म्हणतात, पोमोलॉजी असे म्हणतात. कशाला, फळझाड लागवड करण्याच्या शास्त्राला. आणि दुसरं जर विचारलं तुम्हाला तर दुसरं पण सांगता आलं पाहिजे. तर आपल्याला जर विचारलं की फुलाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, काय फुलाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, तर काय म्हणतात जर फुलाचा विचार केला तर फुलाच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात, फ्लोरिकल्चर. काय, फ्लोरिकल्चर हे लक्षात ठेवा. यावर पण क्वेश्चन येतो, व्यवस्थित लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर कन्फ्यूज होणार नाहीये. कारण व्यवस्थित लिहून घेतल्यानंतर समजेल की आपण काय लिहिलंय, नाहीतर आपल्याला समजणार नाही की आपण काय लिहित आहे. तर फ्लोरिकल्चरला आपण काय म्हणतो, फ्लोरिकल्चर व्यवस्थितपणे समजून घ्या. हे फुलाच्या अभ्यासाला म्हणतात, हे समजून घ्या. त्यानंतर जमिनीच्या अभ्यासाला काय म्हणतात, तर जमिनीच्या अभ्यासाला म्हणतात पेडोलॉजी. जमिनीचा अभ्यास करणाऱ्या ज्याच्यात केलं जातं ते त्याला काय म्हणतात, पेडोलॉजी हे लक्षात ठेवा. पेडोलॉजी ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे भुरी क्रांती कशा संबंधित आहे. तर भुरी क्रांती कशा संबंधित आहे, क्रांतीवर एक तरी क्वेश्चन येणार, आपल्याला सगळ्या क्रांती पाठ पाहिजे. तर भुरी क्रांती कशा संबंधित आहे, तर भुरी क्रांती ही ती खत उत्पादनासंबंधित आहे. कशा, भुरी क्रांती ही
खत उत्पादना संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. कारण क्वेश्चन येऊ शकतो. तर हरित क्रांती जर विचारलं तर कशा संबंधित आहे? तर हरित क्रांती विचारली तर कशा संबंधित? तर ही क्रांती समजून घ्या. हरित क्रांती, तर हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासंबंधित हरित क्रांती आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरं जर विचार केला निळी क्रांती, काय निळी, तर निळी क्रांती कशा संबंधित आहे? तर निळी क्रांती ही मत्स्य उत्पादन, काय मत्स्य उत्पादनासंबंधित आहे, हे लक्षात ठेवा. मत्स्य उत्पादन संबंधित आहे. त्यानंतर दुसरी क्रांती पाहिली आपण. दुसऱ्या जर क्रांती पाहिल्या, इंद्रधनुष्य क्रांती कशा संबंधित आहे? तर इंद्रधनुष्य क्रांती ही कशा संबंधित आहे? तर इंद्रधनुष्य क्रांती कशा संबंधित आहे? तर इंद्रधनुष्य क्रांती ही शेती संबंधित आहे. कशासाठी संबंधित? शेती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सुवर्ण क्रांती कशा संबंधित आहे? सुवर्ण क्रांती ही फलोत्पादन, काय फलोत्पादन संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. कशा संबंधित? फलोत्पादन संबंधित आहे, हे आवर्जून लक्षात ठेवा. फलोत्पादन संबंधित आहे. त्यानंतर पुढच्या क्रांत्या जर समजून घेतल्या तर ते पण तुम्हाला माहीत पाहिजे. लाल क्रांती कशासोबत? तर लाल क्रांती एक शेळी मेंढी उत्पादन संबंधित आहे. त्यानंतर दुसरी एक लाल क्रांती ती म्हणजे मांस टोमॅटो उत्पादना संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. आणि तपकिरी क्रांती कशा संबंधित आहे? तर कोकोच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी तपकिरी क्रांती आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे इंद्रधनुष्य क्रांती कशा संबंधित आहे? आपण आताच पाहिलं इंद्रधनुष्य क्रांती कशा संबंधित आहे? तर इंद्रधनुष्य क्रांती ही शेती संबंधित आहे. कशा संबंधित? शेती. आणि दुसऱ्या क्रांती जर विचार केला आपण, दुसरी क्रांती घेऊ आपण, तर दुसऱ्या क्रांती पिवळी क्रांती कशा संबंधित आहे? तर पिवळी क्रांती ही तेलबिया संबंधित ही पिवळी क्रांती आहे. त्यानंतर दुसरी गुलाबी क्रांती कशा संबंधित आहे? तर झिंगे उत्पादन, काय झिंगे उत्पादनासंबंधी गुलाबी क्रांती आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर करडी क्रांती. आता करडी विचारली तुम्हाला तर करडी क्रांती कशा संबंधित आहे? ग्रे क्रांती किंवा करडी क्रांती ही लोकर आणि खते उत्पादनासंबंधित ही करडी क्रांती आहे. अमृत क्रांती ही नदीजोड प्रकल्प, काय अमृत क्रांती जर विचारली तर नदीजोड प्रकल्प, हे लक्षात ठेवा. कारण क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जवळपास आपण आठ क्रांत्या पाहिल्या. अजून आपण दुसरे एक स्पेशल लेक्चर बनवू. त्याच्यावर तुम्ही कमेंट करा की स्पेशल लेक्चर क्रांतीवर बनवायचं का, तर तुम्ही सर सांगितलं तर आपण त्यावर स्पेशल लेक्चर बनवू. तर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे क्रिस्कोग्राफ या उपकरणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर क्रिस्कोग्राफ हे वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी केला जातो. कशासाठी? क्रिस्कोग्राफचे उपकरणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर वनस्पतीची वाढ मोजण्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा जर आपण पाहिलं तर रेन गेज या उपकरणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर पाऊस मोजण्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवा. रेन गेजचा पाऊस मोजण्यासाठी केला जातो. त्यानंतर दुसरं पिझोमीटर कशासाठी? भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिझोमीटर हे कशासाठी? तर पिझोमीटर हे भूगर्भातील पाणी मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कोणत्या उपकरणाचा? तर पिझोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो भूगर्भातील पाणी मोजण्यासाठी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पिओनोमीटर या उपकरणाचा कशासाठी उपयोग केला जातो? तर पिओनोमीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? तर ते कशासाठी केला जातो? तर त्याचा उपयोग मृदेची कण व घनता मोजण्यासाठी आपण पिओनोमीटरचा उपयोग केला जातो. पिओनोमीटरचा उपयोग मृदेची कण व घनता मोजण्यासाठी केला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा जर विचार केला आपण करंट मीटर, काय करंट मीटर
तर या उपकरणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर याचा पाण्याच्या प्रवाहाचा वेग मोजणे, पाण्याच्या प्रवाहाचा वेग मोजणे, पाण्याच्या प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी केला जातो. वेग मोजणे हे लक्षात ठेवा. करंट मीटर हे पाण्याच्या प्रवाहाचा वेग मोजण्यासाठी, पिनोमीटर हे मृदेची कण घनता मोजण्यासाठी उपयोग केला जातो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर दुसरा विचार केला आपण, दुसरे याच्यामध्ये पाहिलं तर दुसरे आपण पाहूया काही. तर मॅनोमीटर, काय मॅनोमीटर याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर हवेचा दाब मोजण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर मॅनोमीटरचा मोजणे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जर पाहिला तर लॅक्टोमीटर, तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. लॅक्टोमीटरचा उपयोग दुधाची घनता मोजण्यासाठी केला जातो. त्यानंतर दुसरी जर पाहिलं टेन्सेमीटर जर पाहिलं टेन्सेमीटरचा उपयोग कशासाठी केला जातो? तर टेन्सेमीटरचा मातीतील ओलावा मोजणे, मातीतील ओलावा मोजणे, हे लक्षात ठेवा. याच्यात येऊ शकत आहे की टेन्सेमीटर हे उपकरण कशासाठी महत्त्वाचं आहे तर किंवा कशासाठी वापर केला जातो? तर मातीतील ओलावा मोजणे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नॅनोमीटर. आता नॅनोमीटरचा जर विचार केला तर नॅनोमीटर हे सूक्ष्म जीवाणू मोजण्यासाठी उपयोग केला जातो. त्यानंतर आपण आपला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे 1 एकर बरोबर किती चौफूट? 1 एकर म्हणजे किती चौफूट? तर 1 एकर म्हणजे किती चौफूट हे सांगा. तर 1 एकर म्हणजे 43,560 म्हणजे 43,560 चौमीटरचा उपयोग केला जातो. चौमीटर फूट म्हणजे चौफूट एवढा म्हणजे 1 एकर बरोबर किती चौफूट? तर 43,560 चौफूट, हे म्हणजेच 1 एकर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर आपण पाहिलं 1 बिघा म्हणजे काय? 1 बिघा म्हणजे किती? तर 1 बिघा म्हणजे 23.5 गुंठा. काय? 23.5 गुंठा म्हणजेच 1 बिघा असा होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1 गुंठा म्हणजे 1 गुंठा बरोबर किती? तर 1 आर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे 1 एकर बरोबर किती गुंठा? 1 एकर बरोबर किती गुंठा? तर 1 एकर बरोबर 40 गुंठा. 1 एकर बरोबर 40 गुंठा. आणि एक मागला क्वेश्चन काय पाहिला आपण? तर मागला क्वेश्चन आहे ते म्हणजे मागला प्रश्न आहे 1 एकर बरोबर किती चौफूट विचारलंय, चौफुटामध्ये विचारलंय आणि आपल्याला इथं एकरमध्ये विचारलंय. तर 1 एकर बरोबर किती? तर 40 गुंठा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. कुंभरी ही स्थलांतरित शेती कुठे केली जाते? कुंभरी ही स्थलांतरित शेती कुठे केली जाते? तर ही महाराष्ट्रात केली जाते. कुठे केली जाते? तर कुंभरी ही स्थलांतरित शेती कुठे केली जाते? तर महाराष्ट्रात केले जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी जर आपण पाहिल्या तर स्थलांतरित शेती आसामचा जर विचार केला, आसाममध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला काय म्हणतात? तर त्याला रीत म्हणतात. आसाममधल्याला जी स्थलांतरित शेती असते तिला रीत म्हणतात. हिमालयमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला काय म्हणतात? हिमालयमध्ये जी केली जाते त्याला म्हणतात खील. काय म्हणतात? खील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसऱ्या जर पाहिल्या आपण, दुसऱ्या जाती म्हणजे दुसऱ्या जर आपण पाहिल्या तर एक राजस्थानमध्ये जे स्थलांतरित शेती केली जाते त्याला काय म्हणतात? राजस्थानचा जर विचार केला त्या स्थलांतरित शेतीला काय म्हणतात राजस्थानच्या? तर बत्रा शेती म्हणतात. बत्रा शेती असे म्हणतात. त्यानंतर दुसरा जर विचार केला केरळमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते तिला म्हणतात पोनम. त्यानंतर पोनम शेती. त्यानंतर म्हणतात दुसरी एक शेती आहे कुमरी शेती. कुमरी आपल्या महाराष्ट्रात जी केली जाते ती बी केरळमध्ये पण केली जाते. कुमरी शेती त्याला पण म्हणतात तिथं पण. केरळमध्ये पोनम आणि कुमरी हे आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. पूनम शेती, कुमरी शेती हे स्थलांतरित शेती कोणत्या राज्यात केली जाते? आताच पाहिलं आपण. कुठे? तर केरळ राज्यात केली जाते. कुठे? तर
केरळ राज्यात केली जाते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला आवर्जून माहीत पाहिजे की कोणत्या राज्यात कोणती शेती केली जाते. तर पोनम शेती, कुमरी शेती ही केरळ राज्यात केली जाते. त्यानंतर दुसऱ्या जर शेती पाहिल्या आपण, तर दुसऱ्या शेती आहेत ते म्हणजे दुसरी आपण मेघालय पाहू. काय? मेघालयमध्ये जी शेती केली जाते, मेघालय. तर मेघालय या राज्यामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्या शेतीला काय म्हणतात? बोगमा असे म्हणतात. त्यानंतर दुसरं पण नाव आहे त्याला, अजून दुसरी पण तिथं शेती केली जाते, त्याला म्हणतात अजून बोगमा, लिंग खालूम हे पण नाव आहे तिथे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसऱ्या जर अजून पाहिले आपण मध्य प्रदेश. जर मध्य प्रदेशचा जर विचार केला, मध्य प्रदेश या राज्यात जर जी शेती केली जाते स्थलांतरित शेती, त्याला काय नाव आहे? त्याला तर पेंडा. त्यानंतर बेवर. त्यानंतर दही यार. त्यानंतर दुसरी आहे बिर्रा. त्यानंतर मशान, दहजा. त्यानंतर दाही. ह्या ज्या एवढे जे आहेत हे मध्य प्रदेशमध्ये त्या स्थलांतरित शेतीला नाव आहेत, हे लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमध्ये पेंडा, दहियार, दहिजा, मशान, बेवर, बिरा, दाही हे जे शेती केली जातात ती कुठे? तर मध्य प्रदेशमध्ये केली जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे ईशान्य भारत कोणत्या प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते? ईशान्य भारतात जी शेती केली जाते तिला काय म्हणतात? तर ईशान्य जे भारतात जी शेती केली जाते स्थलांतरित शेती तिला झूम शेती म्हणतात. काय म्हणतात? तर झूम शेती म्हणतात, हे लक्षात ठेवा. कोणती शेती? तर झूम शेती. त्यानंतर आपण जर ओरिसाचं पाहू आपण. ओरिसा. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन जर आवडत असेल आणि दिलेली माहिती जर तुम्हाला स्पष्टीकरण जर चांगलं वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, पाहिल्यानंतर तर तुम्ही पाहून निघून जात असताना तर आवडत नसाल तर तुम्ही डिसलाईक करून जा, काही हरकत नाही आहे. पण पाहिल्यानंतर कमीत कमी लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करत जा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल आणि तुमच्यामुळं त्यांना पण मार्क मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ओरिसामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला काय नाव आहेत? तर त्याला नाव आहे पोडू. त्यानंतर दुसरे आहे दाबी. त्यानंतर आहे कोमान. हे नावे आहेत कशाला? तिथे ओरिसामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला हे नावे आहेत. पोंडू, दाबी, कोमान. त्यानंतर विंगा शेती, डुंगर असे पण नाव आहेत. विंगा, डुंगर हे पण नाव आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे काजू व अननस फळपिके यांचे मूळ स्थान कोणता देश आहे? काजू व अननस फळपिके यांचे मूळ स्थान कोणता देश आहे? तर कोणता देश आहे? तर ते देश आहे ब्राझील. काजू, अननस, फळपिके यांचे मूळ स्थान म्हणजे उगमस्थान कोणता देश आहे? तर काजू अननसचा तर ब्राझील हे आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर आपण केळीचा जर विचार केला, तर केळीचं उगमस्थान कोणतं आहे? तर केळी हे भारत. त्याचबरोबर दुसरा एक आहे ते म्हणजे वायव्य आशिया, हे लक्षात ठेवा. येऊ शकते क्वेश्चन, अतिशय महत्त्वाचं आहे. केळीसाठी भारत व वायव्य आशिया हे आहे. त्यानंतर दुसरं जर पाहिलं अजून आपण, दुसरं जर केला आंबा पण वायव्य आशियामध्येच आहे. चिंच जर विचार केला तर चिंच हे अब्रिसिनी किंवा आफ्रिका. चिंचाचं मूळ स्थान काय आहे? आफ्रिका. चिंच आफ्रिका. त्यानंतर चिकूचा जर विचार केला, तर चिकू कुठे आहे? तर मेक्सिको. चिकू कुठे आहे? मेक्सिको, हे लक्षात ठेवा. त्यानंतर डाळिंब इराण. त्यानंतर दुसरं पाहिलं आपण सुपारीचे उगमस्थान काय आहे? तर उगमस्थान भारत आहे. सुपारीला उगमस्थान भारत आहे, हे लक्षात ठेवा. हे क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला, कारण उगमस्थानावर एक क्वेश्चन जर आलं तर तुमचा ते फायदा होऊन जातं. आणि त्यानंतर पुढचा पाहू, डाळिंब या फळपिकाचे उगमस्थान कोणता देश आहे? आपण आताच पाहिलं डाळिंब काय आहे? तर उगमस्थान डाळिंबाचे तर इराण आहे, हे लक्षात ठेवा. डाळिंबाचं इराण हे आहे. त्यानंतर आपण दुसरे पाहू, जर पेरू पाहिला तर पेरूचं उगमस्थान काय आहे? तर पेरूचं हे अमेरिका हे पेरूचं उगमस्थान आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं पाहिलं आपण सीताफळ. कोणतं?
पेरूचा अमेरिका तर सीताफळ. सीताफळ याचं उगमस्थान काय आहे तर पेरू आणि पेरूचं काय आहे तर अमेरिका. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नारळाचं जर विचारलं नारळ तर नारळाचं कुठे आहे उगमस्थान तर मूळ तर ते आहे मलेशिया. नारळाचं मलेशिया हे आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर मध्य इंडोनेशिया हे पण आहे. मध्य इंडोनेशिया हे देश आहे जे नारळाचे उगमस्थान. हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्हाला क्वेश्चन हमखास येणार म्हणजे येणार. कारण तुम्ही लक्षात ठेवा, जी माहिती आपण घेत आहे अतिशय इम्पॉर्टंट घेत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे बी आपण प्रश्न घेतलेत आतापर्यंत ते सर्वात इम्पॉर्टंट घेतलेत आणि प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरण दिलेत. आणि ज्या प्रश्नामध्ये आपण स्पष्टीकरण दिले नाही तर ते प्रश्न काही मोजकेच असतील. ज्यामध्ये स्पष्टीकरण देण्यासारखी प्रश्न नसेल तर तीच आपण स्पष्टीकरण दिले नाही. पण आवर्जून आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर जर नवीन कोणी जुडलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास 50+ म्हणजे जवळपास 55 व्हिडिओ आपल्या फक्त आणि फक्त कृषी घटकाचे आहेत. आपण 10,000+ प्रश्न घेण्याचा उद्देश ठेवला आहे आणि आपण जवळपास आपल्या या चॅनलवर 5,000 ते 7,000 प्रश्न आपण टाकलेले आहे ऑलरेडी. तुम्ही चेक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला पुढचा प्रश्न पाहूया. ते म्हणजे फुलगोबी या भाजीपाला पिकाचे उगमस्थान कोणता देश आहे? फुलगोबी या भाजीपाला पिकाचे उगमस्थान आहे युरोप. काय आहे तर युरोप हा आहे फुलगोबीचा. हे लक्षात ठेवा. फुलगोबीचा युरोप आहे. आणि जर आपण दुसरा जर विचार केला तर वांग्यासाठी जर विचार केला तर फुलगोबीसाठी तर युरोप आहे उगमस्थान. तर वांगीसाठी कोणता देश आहे तर वांगीसाठी भारत आणि दुसरा आहे चीन. भारत आणि चीन हे आहे. हे लक्षात ठेवा. दुसऱ्या जर पाहिलं मिरची तर मिरचीचा विचार केला तर मिरचीचं कोणतं देश आहे उगमस्थान तर मेक्सिको. आणि तिकडे जर फळात जर विचार केला तर मेक्सिकोचं उगमस्थान कोणतं आहे चिकूचं उगमस्थान मेक्सिको आणि मिरचीचं पण मेक्सिको आहे. हे भाजीपाल्याच्या बाबतीत. आणि कांदा जर विचार केला तर कांदाचं कोणतं आहे उगमस्थान तर मध्य आशिया. हे लक्षात ठेवा मध्य आशिया. त्यानंतर कोबी जर विचार केला फक्त कोबी आपण पहिले पाहिले ती म्हणजे फुलगोबी. आता फक्त कोबी जर पाहिलं तर इंग्लंड. हे लक्षात ठेवा इंग्लंड हे आहे. यावर क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो बनू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण आज 40+ प्रश्न पाहिलेत. किती 40+ प्रश्न पाहिलेत. आणि स्पष्टीकरणचा जर विचार केला तर जवळपास आपण या जे प्रश्न पाहिलेत 25 मिनिटं आपण जे बी लेक्चर घेतले यामध्ये आपण जवळ स्पष्टीकरण जर धरून स्पष्टीकरणाचा जर विचार केला तर आपण 100+ प्रश्न याच्यात पाहिलेत. 100+. तर असे फक्त क्वेश्चन जर विचार केला तर 40 प्रश्न आपण घेतले. तर विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्न आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि आवडत असेल तर लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आज इथेच थांबूया.